नारायण राणे हे सुद्धा आज राजकोट किल्ल्यावरती पाहणी करणार आहेत। विरोधकही आज मालवणमध्ये आंदोलन करतात। पोलिसांकडनं मालवणला त्यामुळे छावणीचं स्वरूप देण्यात आलेलं आहे। नारायण राणे यांचा सुद्धा आज राजकोटचा दौरा, पाहणी दौरा नारायण राणे करणार आहे। आणि थेट जाऊयात राजकोटच्या किल्ल्यावरती। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, या सगळ्या घडामोडी समोर आहेत। आज एकीकडे शिवप्रेमींचा संताप आपण बघणार आहोत, दुसरीकडे नारायण राणे जे खासदार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी पाहणी करतात। त्यामुळे कसं स्वरूप सध्या राजकोट किल्ल्याला आल्याचं चित्र दिसतंय? गुरु अगदी बरोबर आहे। संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये ही संतापाची लाट जी आहे ती आणि त्याचा उद्रेक जो आहे तो आज महाराष्ट्रभर पाहायला मिळणार आहे। अनेक ठिकाणी आज आंदोलनं देखील होणार आहेत, विशेष करून मालवणमध्ये होणार आहेत। मालवणमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात येणार आणि त्या पार्श्वभूमीवरती कडेकडून बंदोबस्त देखील त्या पूर्ण मालवणमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मी सध्या राजकोट किल्ला या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी स्मारक होतं, जी घटना घडली त्याच ठिकाणी मी सध्या उभा आहे। आणि आता जर बघितलं तर या स्मारकावरती जाण्यासाठी सर्वांनाच खरं तर मज्जाव करण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर कडे पहारा जो आहे तो पोलिसांकडून या ठिकाणी दिला गेला जातोय। सकाळपासून देखील काही शिवप्रेमी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना आज जाण्यासाठी पोलिसांनी बंदी घातलेली आहे। खरं तर काही वेळानंतर या ठिकाणी मंत्री नारायण राणे देखील या ठिकाणी येणार आहेत। महाविकास आघाडीचा मोर्चा झाल्यानंतर राणे जे ती या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती सध्या तरी मिळते। महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या माध्यमातून महाविकास आघाडी नेमकी सरकारवरती टीका करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि त्यावरतीच नारायण राणे देखील आज पत्रकार परिषद देखील आज घेणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे नक्कीच आजचा दिवस जो आहे तो या संपूर्ण स्मारकाच्या घटनेनंतर तीव्र पडसाद जे ते संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळणार। आणि विशेष करून मालवणमध्ये आज मालवण पूर्ण उत्स्फूर्तपणे सकाळपासूनच बंद असल्याचं पाहायला मिळते। एकही दुकान, एकही बाजारपेठेमधलं दुकान या ठिकाणी उघडं नाही। त्यामुळे एक तीव्र संताप जो आहे तो मालवणकर देखील या ठिकाणी व्यक्त करताना दिसतात। अशात विरोधकांचं आज आंदोलन होतंय। विरोधक कशी भूमिका घेतात आणि त्यावरती सत्ताधारी काय उत्तर देतात हे सगळं बघायचं। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।